आप देख रहे हैं 7 न्यूज़। मैं आपके साथ मोहम्मद सलमान जुनेदी। बीजापुर में एमएलए बसवनगौड़ा पाटिल यत्नाल के खिलाफ किया गया बहुत बड़ा प्रोटेस्ट, जिसमें हजारों लोग हुए शामिल। जी हां, बीजापुर नगर विधायक बसवनगौड़ा पाटिल यत्नाल ने जब से हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी को लेकर बयान दिया है, तब से कर्नाटक और बीजापुर और कई जगहों पर जो है एमएलए यत्नाल का जमकर विरोध किया जा रहा है। और हमने देखा कि कई जगहों पर जो है बसवनगौड़ा पाटिल यत्नाल के खिलाफ नारेबाजी की जा रही है, उनकी जो पुतले हैं वो जलाए जा रहे हैं और सरकार से ये गुजारिश की जा रही थी कि एमएलए बसवनगौड़ा पाटिल यत्नाल पर कानूनी कार्रवाई की जाए, उनको अरेस्ट की जाए। लेकिन लोग ये सवाल उठा रहे थे कि एमएलए बसवनगौड़ा पाटिल यत्नाल जो है वो बीजापुर के एमएलए हैं, लेकिन कई जगहों पर उनको लेकर प्रोटेस्ट किए गए हैं, प्रोग्राम किए गए हैं, लेकिन बीजापुर में अब तक कोई प्रोग्राम या उनको लेकर प्रोटेस्ट नहीं किया गया है। लेकिन आपको मैं बता दूं कि आज 28 अप्रैल 2025 को जो है बीजापुर के एमएलए बसवनगौड़ा पाटिल यत्नाल के खिलाफ जो है बहुत बड़े पैमाने पर जो है यहाँ पर एक प्रोटेस्ट किया गया, प्रोग्राम किया गया, जिसमें हजारों की तादाद में जो है लोग यहाँ पर इस प्रोटेस्ट में शामिल हुए। हमारा उधर छऊ बहुत है, बराए मेहरबानी यहाँ कौन भी ना पधरो, तो यहाँ भी दिखने वाला नहीं, क्योंकि यहाँ पर एक जरूर ऐलान यह है कि आप क्यों आए हैं, किस लिए आए हैं, आप लोगों को मालूम है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में हम यहाँ पे एक जगह में डिपार्टमेंट हमारा कोऑपरेट कर रहा है, हम डिपार्टमेंट के साथ जरा कोऑपरेट करें आप। और एक मेरी गुजारिश सुनिए, हम लोग पुलिस डिपार्टमेंट को वादा कर चुके हैं कि हम अमन और सुकून वाले लोग हैं। मुसलमान हमेशा अमन और सुकून से रहता है। हम और हुजूर के हम उम्मती हैं, हुजूर के उम्मती कभी गलत नहीं होते। हम पुलिस डिपार्टमेंट से वादा कर चुके हैं, आप हमको यहाँ पर आज वो करके हमको साबित करके दिखाना है। बराए मेहरबानी आप खुद ब खुद, हम बोलने की जरूरत नहीं पड़े आपको, आप खुद ब खुद वॉलंटियर बनकर नबी के इधर बाजू के दाहिने तरफ से जो लोग पीछे सके, ये मिसाल बनी चाहिए कि पूरे कर्नाटक में बीजापुर के मुसलमान कैसे हैं बोल के, ये मिसाल बनी चाहिए कि देश में मुसलमान बीजापुर से कैसे प्रोटेस्ट किए बोल के। यहाँ स्टेज में लेफ्ट साइड जो खड़े हैं, बड़ा मेहरबानी जरा सामने आ जाइए। यहाँ राइट साइड में जो खड़े हैं भाइयों से गुजारिश करता हूँ कि मेरे भाई जमाते इस्लाम के जो जिम्मेदार हजरत अब्दुल हमीद मुशर्रफ साहब, अब्दुल रज़ाक भारती साहब, मोहम्मद शरीफ साहब, सोमनाथ कलीमनी साहब, श्रीनाथ पुजारी साहब और हमारे एक्स एमएलए और एसडीपीआई के आदम से जनाबे ईसा तक, आदम से जनाबे ईसा तक सरकारी कोई नहीं है। ख़त्म रुसूल मक्की मदनी कौन में तुम नहीं, कोई नहीं। हज़रात गिरामी, जैसा कि ऐलान हुआ था कि हाल ही में कश्मीर के पहलगाम में आतंकवादी हमले में जितने भी लोग शहीद हुए हैं उन तमाम को कंडोलेंस पेश किया जाएगा, श्रद्धांजलि पेश की जाएगी। सो मैं आप तमाम से गुजारिश करता हूं कि आप तमाम खड़े हो जाए। जम्मू ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಉಗ್ರರ ಹೇಯ ಕೃತ್ಯವನ್ನು ಬಲವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತಾ ಮೃತಪಟ್ಟಂತಹ 26 ಅಮಾಯಕ ಭಾರತೀಯರಿಗಾಗಿ कोई मजहब नहीं है और दहशत गर्दी का भी कोई मजहब नहीं है। हम सब ये ऐलान करेंगे कि कश्मीर में जितने सयाह टूरिस्ट मारे गए हैं वो सब हमारे भाई हैं।
इस देश में हम हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब आपस में हिंदुस्तानी भाई की हैसियत से रहते हैं। हम इस अजीम स्टेज से ऐलान करते हैं कि जितने लोग कश्मीर में दहशतगर्दों के हाथों शहीद हुए हैं, हम उन सब के ख़ानदान वालों के साथ हैं, हम सब उन शहीदों के साथ हैं और हम सब हमारे अजीम देश भारत के साथ हैं। सब लोग हाथ उठा करके गवाही दें। जज़ाकल्लाह। हज़रात गिरामी, इस प्रोग्राम में तशरीफ़ लाई हुई तमाम ಇಂದಿನ ಈ ಬೃಹತ್ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೇನೆ. ಈಗ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ನಗರದ ಎಲ್ಲ ಪರಮ ಪೂಜ್ಯರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ, ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಪಾಲ್ಗೊಂಡಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಗರದ ಹಿರಿಯರೇ ಹಾಗೂ ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಅಂದರೆ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸರ್ವಧರ್ಮದ ಶಾಂತಿ ತೋಟ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ನಡೆದಾಡು ದೇವರ ಒಂದು ಖ್ಯಾತರಾದಂಥ ಈಗ ತಾನೇ ಬಂದಂಥ ನಮ್ಮ ಸಿಂದಗಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು, ಆತ್ಮೀಯರು, ಯುವಕರಾದಂಥ ಅಶೋಕ್ ಮನ್ಗುಳಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಈ ಒಂದು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು, ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರೈಸ್ತ, ಸಿಖ್ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ಅದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಕಡೆ ಉದಾಹರಣೆಗಳು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಾವು ತಿಕೋಟಾದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಹಾಜಿ ಸಾಬ್ ಬಡ್ಕಲ್ ಸಾಬ್ ದರ್ಗಾಗೆ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳ ಮನೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಮಾದ್ಲಿ ನೈವೇದ್ಯ ಹೋಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಅಮೋಘ ಸಿದ್ದೇವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಮೊನ್ನೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅಲ್ಲಿ ಅರ್ಕೇರಿ ಗ್ರಾಮದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವ್ರು, ಅಲ್ಲಿ ಪೀರ್ ಪಟೇಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಗ್ರಾಮದವ್ರು, ಅವರೆಲ್ಲ ಅವ್ರ ಮನೆತನದವರು, ಮೊದಲಿಂದ ಅವ್ರ ತಂದೆಯವರು, ಅವ್ರ ಅಜ್ಜರಿಂದ ಕೂಡ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧ ದೇವರಿಗೆ ನಡ್ಕೊಂತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಗಮನಾಥ್ ಉಪ್ಪಲ್ದಿನಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವ್ರು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಕಡೆ ಇವತ್ತು ತಿಗಣಿ ಬಿದ್ರಿಯಲ್ಲಿ ಈಗ ತಾನೇ ಬಂದಂತ ನಮ್ಮ ಸಚಿವರಾದಂಥ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೂಡ ಸ್ವಾಗತ ಹೇಳುತ್ತಾ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಂಗೆ ಒಂದು ಭಾಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಲಾಭ ಪಡೆಯಲಿ ನಮ್ಮೊಳಗಡೆ ಜಗಳವನ್ನು ಹಚ್ಚಿ ಲಾಭ ಪಡೆಯೋಕ್ಕೆ ಕೆಲವು ಪಕ್ಷದವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಯಾರೂ ಕೂಡ ನಾವು ಅದನ್ನು ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕ್ತೇವೆ. ನಾವು ಇವತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಸಬ್ಕಾ ಮಾಲೀಕ್ ಏಕ್ ಹೈ ಅಂತ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ದೇವರು ಒಂದೇ. ಇವತ್ತು ಹಿಂದೂ ದೇವರು ಇರ್ಬೋದು, ಮುಸ್ಲಿಂ ದೇವರು ಇರ್ಬೋದು, ಕ್ರೈಸ್ತ ದೇವರು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಸಿಖ್ ದೇವರು, ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ದೇವರನ್ನು ನಾವು ನಡ್ಕೋತೇವೆ. ಸಮಾನವಾಗಿ ನಾವು ಆ ದೇವರ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ನಡ್ಕೋತೇವೆ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಗರದ ಶಾಸಕರಾದಂಥ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಈ ರೀತಿ ಮುಂದೆ ಈ ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ಯಾವುದರ ಕೋಮದ ಬಗ್ಗೆ, ಒಬ್ಬ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಮುಂದೆ ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅವರು ಈ ಥರ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳಿದರೆ ನಾವು
ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನುವ ಮಾತನ್ನು ನಾನು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಪಹಲ್ಗಾಮ್ದಲ್ಲಿ ಇವತ್ತಾದಂಥ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 26 ಅಮಾಯಕರನ್ನ ಇವತ್ತೇನು ಈ ಉಗ್ರಗಾಮಿಗಳು ಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ನಿಲುವನ್ನು ತಗೊಂಡ್ರೆ ನಾವು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ನಾವು ಬೆಂಬಲಿಸ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥದ್ರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ನಾವು ನೀರು ಕೊಡೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತೇವೆ ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಬಾರ್ಡರ್ಗಳನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅವತ್ರ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಜೊತೆಗೆ ನಾವು ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಬರೋ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟುವಾಗಿ ಅವರು ಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಇಂಥ ಒಂದು ಉಗ್ರಗಾಮಿಗಳು ಯಾರು ಏನು ಅಮಾಯಕರನ್ನ ಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮವನ್ನು ಜರುಗಿಸ್ಲಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಪಿರಾಜ್ ಸಾಹೇಬರು ಒಂದು 2 ನಿಮಿಷ ನಾವು ಮೌನ ಕೂಡ ಆಚರಿಸಿದ್ವಿ. ಅವರು ಕೂಡ ಹೇಳಿದರು, ಸ್ಪಷ್ಟ ಮಾಡಿದರು, ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಇಂಥ ಘಟನೆಗಳನ್ನು ನಾವು ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅಲ್ಲಿ ಅವತ್ತು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕ ಒಬ್ಬ ಮಗುವನ್ನ ಈ ಒಂದು ತನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಸುಮಾರು ಎಷ್ಟೋ ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಅವನ ಜೀವವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇವತ್ತು ಒಂದು ಅವ್ರೇನು ಫೈರಿಂಗ್ ಮಾಡೋ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕ ಆ ಗನ್ನನ್ನು ಕಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅವನು ಕೂಡ ಇವತ್ತು ತನ್ನ ಜೀವವನ್ನು ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಸೈಯದ್ ಹುಸೇನ್. ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಪಾಪ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಅವರು ಇದನ್ನು ವಿರೋಧವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಖಂಡನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಇದು ಒಂದು ಅತಿ ಹೀನಾಯವಾದ ಕೃತ್ಯ. ಮುಂದೆ ಬರೋ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ನಡಿದಂಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೆಂಬಲಿಸುವುದು ನಿಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಇನ್ನೂ ಮಾತಾಡೋರು ಬಹಳ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜಾಪುರ ನಗರದ ಶಾಸಕರ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಸನಗೌಡ ಅವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹಾಗೂ ಪಹಲ್ಗಾಮ್ದಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಏನು ಉಗ್ರಗಾಮಿಗಳ ಒಂದು ಜನರ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ರ್ಯಾಲಿಯ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತನ್ವೀರ್ ಪಿರಾಜ್ ಸಾಹೇಬ್ರವರೇ, ಇನ್ನಿಬ್ಬರು ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳ ಪಾದಕಮಲಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಗ್ಯವಾಡಿ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಮಂತ್ರಿಗಳು ಆತ್ಮೀಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇದೀಗ ತಾನೇ ತಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯುವ ಮುಖಂಡರು ಆತ್ಮೀಯರು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುನೀಲ್ ಗೌಡ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ ಮತ್ತು ಸಿಂದಗಿಯ ಶಾಸಕರು ಆತ್ಮೀಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಶೋಕ್ ಮನಗುಳಿ ಅವರೇ, ಎಲ್ಲ ಹಿಂದ್ ಮುಖಂಡರೇ, ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಮುಖಂಡರೇ, ಆತ್ಮೀಯರೇ, ಶ್ರೀನಾಥ್ ಪೂಜಾರಿ ಅವರೇ, ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕೊಡ್ಬಾಗಿ ಅವರೇ, ಇಲ್ಲಿ ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಬಿಜಾಪುರ ಇತಿಹಾಸ ಒಂದು ಹೊಸ ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಮಹಾಜನತೆಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಏನು ಅವರನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ದೇವರ ಹೇಳಿ ಕಾಣ್ತೇವೆ, ದೇವರ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾಣ್ತೇವೆ. ಅಂದ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಘಾಸಿ ಆಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಅತ್ಯಂತ ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೇನೆ. ಅವರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಏನು ಪಹಲ್ಗಾಮ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಿಂದೂಗಳ ಹತ್ಯೆ ಅಥವಾ ಉಗ್ರವಾದಿಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ಉಗ್ರವಾದಿಗಳು ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಪಹಲ್ಗಾಮ್ದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರ ಪ್ರತಿಯಾಗಿ ನಾವು ಸನ್ಮಾನ್ಯ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಯಸ್ತೇವೆ.
ನೀವು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಿರುದ್ಧ ಆಗಲಿ ಇವತ್ತು ಉಗ್ರಗಾಮಿಗಳ ವಿರುದ್ಧವಾಗಲಿ ಯಾವುದೇ ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರ ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಜನಾಂಗ ಧರ್ಮದ ಜನಾಂಗ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನೀವು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧವನ್ನಾದ್ರೂ ಮಾಡ್ರಿ, ಆದರೂ ಕೂಡ ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಿ ಈ ಉಗ್ರವಾದತ್ವವನ್ನು ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ನೀವು ಬೇಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೇವೆ. ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಶಾಂತಿ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಬಾಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. यूसुफ काजी साहब, ए नारे कौन से भी नको मारो, ये हुजूर कहाँ है? कौन से भी नारे गिरे नको मारो, मेहरबानी के कर बोलो नको मारो नारे गिरे, कौन से भी नको करो. हजरत गिरामी, हजरत मौलाना अब्दुल माजिद तैमी साहब, मोहम्मद यूसुफ काजी साहब जमात इस्लामी हिंद से, मौलाना सलमान साहब उलमा कमेटी से, मौलाना मोहम्मद यूसुफ काजी साहब मेंबर एमएमसी और ख़तीब व इमाम जामा मस्जिद बीजापुर और सदर बाविकार हज़रत मौलाना सैयद मोहम्मद तनवीर हाशमी साहब का इस प्रोटेस्ट में स्टेज पे तशरीफ़ फरमा तमाम उलमा का, मशाइख का, ज़िम्मेदारान का सबका इस्तकबाल करता हूँ. अब मैं दावत खिताब दे रहा हूँ मौलाना मोहम्मद यूसुफ काजी साहब. इनका द बीजापुर जॉइंट एक्शन कमेटी की जानिब से इस्तकबाल है. तवज्जो कीजिए, मेरे साथ आप सब मिलकर नारे तकबीर की सदाएं बुलंद करें. नारे तकबीर, ऐसे ही नहीं और जोर से, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, शाने मुस्तफा जाने रहमत, शाने मुस्तफा जाने रहमत, शाने मुस्तफा जाने रहमत. मकामी एमएलए, मकामी एमएलए, मकामी एमएलए, मकामी एमएलए, नारे तकबीर, नारे रिसालत. मोहतरम सामईन इकराम, मुअज़्ज़ज़ हाज़रीन, मैं आज आप हजरात की खिदमत में सबसे पहले अल्लाह क्या करता है गुस्ताखे रसूल के साथ वो मैं आपको बयान करता हूँ. जो बंदा दुनिया में आए और नबी को न पहचाने और नबी के साथ ज़्यादती करे, नबी को तकलीफ़ पहुँचाए, नबी के शान में गुस्ताखी करे, याद रखें सबसे पहले अल्लाह तबारक व ताला उसको जलील कर देते हैं, उसको रुस्वा कर देते हैं और उसको जलील करते हैं. उसके चेहरे पर आहें बिखरना शुरू होती हैं, डर और पसीने उसके चेहरे से छूटना शुरू होते हैं, इसलिए कि उसने अल्लाह के नबी के शान में गुस्ताखी की है. याद रखें, नबी का मकाम, नबी की इज्जत, नबी के वक़ार में कोई फर्क आने वाला नहीं. अगर हम और तुम दरूद नहीं पढ़ेंगे, 70,000 फरिश्ते सुबह शाम करोड़ों फरिश्ते रोज़े रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के पास दरूद पढ़ते हैं. याद रखें मुसलमानों, आज हमें तकलीफ पहुंची है, आज हमारा दिल छन्नी हो चुका है, आज हमारे दिलों को तकलीफ पहुंचाई गई है मेरे आका की शान में गुस्ताखी करके. हमें तो उठना चाहिए था. हाँ, थोड़ा देर हो गई, घबराने की बात नहीं. नबी की मोहब्बत हमारे सीनों में मौजूद है, मरते दम तक मौजूद है. याद रखें, कोई सियासत काम आने वाली नहीं, कोई कुर्सी काम आने वाली नहीं, कोई ओहदे काम आने वाले नहीं, कोई हमारी चीजें काम आने वाली नहीं. अल्लाह के नबी के शान में की बात आ जाए, जब अल्लाह के नबी का नाम आ जाए, खुदा की कसम हम सारे चीजों को लात मारते हैं और एक जगह जमा होकर अल्लाह के नबी के बारे में सोचते हैं. लेकिन मेरे दोस्तों, जिस मुल्क में हम और आप हैं, ये दारुल अमन है. यहाँ हिंदू भी हैं, यहाँ मुसलमान भी हैं, यहाँ ईसाई भी हैं, यहाँ सिख भी हैं, यहाँ हमारा अपना डिपार्टमेंट है, अपना एक कानून है, अपने कोर्ट हैं, हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट है, सब कुछ है. हम क्या करें? सिर्फ आवाज़ पुकारे करने से कोई मसले हल नहीं होते. मैं एडवोकेट हजरात से गुजारिश करता हूँ, आप अपना
काम करना शुरू कर दें, सहाफी अपना काम करना शुरू कर दें, लिखने वालों लिखने का काम शुरू कर दें, आवाज बुलंद करने वालों नबी के शान में वो अपना काम शुरू कर दें। हम इतना लिखेंगे कि वो जो गूगल के अंदर आप सर्च करने वाले सर्च करके देखें, बटन दबा के देखें, पूछें गूगल से, ऐ गूगल बता सबसे ज्यादा मोहतरम शख्स दुनिया में कौन है? गूगल से भी आवाज आती है, मोहम्मद 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 रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। तो 100 वीआईपीज़ के अंदर 100 ऐसे नाम मोतबर लोगों के नाम, उनके अंदर भी अगर आप पूछें किसका नाम आता है, याद रखें रोज़े रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का नाम आता है। मेरी और आपकी मुलाकात अल्लाह के नबी से बहुत करीब है। एक वक्त आएगा हौज़े कौसर पर हम जमा होंगे। मेरे दोस्तों, जिसने नबी के शान में गुस्ताखी की उसने अपनी दुनिया खराब कर ली, उसके चेहरे पर जिल्लत के आसार नुमाया हो गए। जितने भी लोग हैं कोई पसंद करने वाला नहीं, जानवर भी उसे इज्जत करने वाला नहीं। लेकिन याद रखो मेरे मुसलमानों, याद रखो सब्र के साथ, तहम्मुल के साथ, अमन के साथ प्रोटेस्ट का हमें हक है। जिस मुल्क में हम हैं हमें प्रोटेस्ट का हक है, लेकिन किसी दूसरे मजहब को गाली देकर नहीं है, किसी दूसरे मजहब के स्वामियों को या उनको नाम खराब करके नहीं है, बल्कि अल्लाह के नबी जैसे सब्र कर करके 13 साल मक्के की जिंदगी गुजारे, मदीना कर दिया, सबको माफ कर दिया अल्लाह के नबी ने। नबी को सताने वालों को माफ किया, नबी को मारने वालों को माफ किया, अरे ऊंट की वजड़ी डालने वालों की नस्लों को माफ किया, काबे की चाबी छीनने वालों को माफ किया, सबको माफ कर दिया अल्लाह के नबी ने। हम भी इंशाअल्लाह यकीनन जो अल्लाह के नबी की शान में गुस्ताखी किया, अगर वो भी माफी मांगेगा इंशाअल्लाह अल्लाह माफ करेंगे। हम क्या हैं, अल्लाह माफ करेंगे, लेकिन उसके अल्फाज आने चाहिए कि हाँ मैंने गुस्ताखी की है, मैं माफी मांगता हूं, तो यकीनन अल्लाह उसको भी माफ करेंगे। बस मैं ज्यादा बात न करते हुए, बहुत सारे मेहमान यहाँ मौजूद हैं, मैं भी उम्रे के सफर में था, आते ही मैं प्रोग्राम के अंदर शरीक हुआ। अल्लाह ताला से मैं दुआ करता हूँ अल्लाह ताला हुजूर अलैहिस्सलाम की शान में हम सबको दिन रात दरूद पढ़ने की तौफीक अता फरमाए। पढ़िए मेरे साथ, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व शफीअना हबीबना मौलाना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರರ ಬಗ್ಗೆ ಅವಳ ಅಧಿಕಾರಿ ಮಾತನಾಡಿರುವಂಥ ವಿಜಯಪುರ ನಗರದ ಶಾಸಕರಾದ ಬಸವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ರ ಒಂದು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಪ್ರತಿಭಟಿಸಿ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂಥ ಪ್ರವಾಸಿಗರ ಮೇಲೆ ನಡೆದಂಥ ದಾಳಿಯನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಈ ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಪಾದಕಮಲಿಗೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಘನ ಸಚಿವರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇಂಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಆತ್ಮೀಯರಾದ ಯಶವಂತರಾಗೌಡ ಪಾಟೀಲ್ರವರೇ, ನಾಗ್ನಾಳ್ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ವಿಠಲ್ ಕಟಕ್ದೊಂಡವರೇ ಮತ್ತು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಸದಸ್ಯರಾದ ಸುನೀಲ್ ಗೌಡ ಪಾಟೀಲ್ರವರೇ, ರಾಜು ಆಲ್ಗೂರವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕುಳಿತಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ, ಬೃಹತ್ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂಥ ವಿಜಯಪುರ ನಗರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಗುರು ಹಿರಿಯರೇ, ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರೇ, ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ, ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಶಾಸಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಬಸವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ರವರು ಕಳೆದ 15 ದಿವಸಗಳ ಹಿಂದೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ನಗರದ ರಾಮನವಮಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಇಂಥ ಹೇಳಿಕೆಗಳಿಂದ ಸರ್ವ ಧರ್ಮಗಳ ಶಾಂತಿಯ ತೋಟವಾದಂಥ ಈ ಕರ್ನಾಟಕ ಕಮಾಂಡರ್ ಕಾಯ್ಕೋತಿರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟ ತಕ್ಷಣ 20 ಜನ ಸೈನಿಕರು ಕಮಾಂಡರ್ ಆ ಜಾಗದಿಂದ ಹೋದ್ರು, ಉಗ್ರಗಾಮಿಗಳು ಭಾರತದೊಳಗೆ ಬಂದ್ರು ಅಂತೇಳಿ ಒಬ್ಬ ಸೈನಿಕ ಹೇಳ್ತಾನ. ಹಂಗಾರೆ ಈ ಕೃತ್ಯವನ್ನು ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು? जातिवादी बसनगौड़
यहाँ हमारे पास 5 एमएलए आए, उसे हमें जेल में भाने की आग्रह करने का है। तुम्हें थोड़े जने वहाँ डिस्टर्ब कर रहे हैं, उनको हमें नारे लगेंगे, लेकिन इनको हमें बोलना है हमारे एमएलए को, हमारे मिनिस्टर साहब को, कि उन्हें बार बार मुसलमानों को और हमारे हुजूर के साथ में गुस्ताखी कर रहे, तुम्हें एक्शन लो कर को, तुम्हें यहाँ बीच में धांधल करेगा तो एक कुछ भी नहीं समझ में आता, तुम्हें जरा चुप बैठेगा तो इनको हमारी बात रख रहे हैं, हमारे एमएलए को जरा 5 मिनट बीच में 8-10 जने खामोशी इख्तियार करें भाई, खामोशी इख्तियार करो। सल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम। हम मुसलमान हैं, हम नबी की मोहब्बत में यहाँ जमा हुए हैं, तो हमारा वतीरा भी ये होना चाहिए, जिन्होंने इन चीज़ों को कभी पसंद नहीं किया जो हम कर रहे हैं, अल्लाह हमें खामोशी के साथ और अखलाक के साथ इस रैली को कामयाब करने की तौफीक अता फरमाए। जो भी पैगाम यहाँ से जा रहा है, सबसे पहले पहलगाम में जो हमारे भाई शहीद हुए, हमवतन भाई शहीद हुए, लोग कहते हैं बार बार मुसलमानों के नाम के ऊपर किसी भी चीज को मुनहसर करके और कुरान पे छीटाकशी करने की कोशिश की जाती है। सूरतुल माइदा कुरान की एक सूरत है, सूरतुल माइदा, उस सूरत के अंदर आयत नंबर 32, हमारे बहुत सारे गैर मुस्लिम वतनी भाई यहाँ मौजूद हैं, मैं उन तमाम को ये रेफरेंस दे रहा हूँ कि आज से 1500 साल पहले मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सीने अक़दस पे जो कुरान नाजिल हुआ, उस कुरान के अंदर ये आयत नाजिल हुई, मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्सिन औ फ़सादिन फ़िल अर्ज़ फ़क़द फ़कअन्नमा क़तल अन्नास जमीआ, कि अगर किसी ने भी एक जान को भी बगैर किसी तकलीफ के कत्ल कर दिया, गोया कि उसने पूरी इंसानियत को कत्ल कर दिया। यह हमारे कुरान का पैगाम है, यह हमारे नबी का पैगाम है। उस नबी ने कहा, बुखारी की रिवायत है, ला तसुब्बुद्दीन, हितलाल के बयान को मैंने सुना, वो तमाम लोगों को, मुसलमानों को नहीं, मुहम्मदुर रसूलुल्लाह को नहीं, तमाम हिंदुओं को गालियां दे रहा है। आज मैंने उसे यूट्यूब पे देखा, हमारा कायद ओवैसी नहीं है, हमारा कायद कोई और नहीं है, हमारा कायद मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। मौलाना कह रहे थे कि गूगल मारो, सबसे पहला नाम मोहम्मद का आता है। अरे मैं ये कहता हूँ कि अगर गूगल वाला किसी और का नाम भी निकले तो गूगल फेल हो जाएगा। हमारे नबी का नाम उस पे पहले लिखा हुआ, वरफ़अना लका ज़िक्रक, वरफ़अना लका ज़िक्रक, वरफ़अना लका ज़िक्रक। अरे जिसके जिक्र को रब ने बुलंद कर दिया, ये बसंत गौड़ा पाटिल उसके रुतबे को नहीं गिरा सकता, उसके रुतबे को नहीं गिरा सकता। मेरे दोस्त और बुजुर्गों, एक हेतनाल मक्के में था, एक हेतनाल मक्के में था, उसको भी मोहम्मद से बड़ी नफरत थी। मैं बता रहा हूँ, वक्त नहीं है कि मैं आपके सामने ज्यादा बातें रखूं। उसने मोहम्मद को गाली दी, अपने बीवी से गाली दिलवाई, उसके गर्दन में अदसा नामी बीमारी हो गई। उसके गर्दन में, मोहम्मद को गाली देने वालों को डरना चाहिए। अरे हमारे नबी ने किसी को गाली नहीं दी, किसी पे लान तान नहीं किया, किसी मजहब को गाली नहीं दी। हमारे नबी की पूरी तारीख पढ़ जाइए। हमारे नबी ने कहा, ला तसुब्बुद्दीक, ऐ मेरी उम्मत के लोगों,
ऐ दुनिया के लोगों, मुर्गे को भी गाली मत दो। जिस नबी ने परिंदे को गाली देने से मना किया हो, वो किसी इंसान को क्या तकलीफ दे सकता है? क्या तकलीफ दे सकता है? इस फतनाल को हमारे नबी से क्या दुश्मनी है? इसे नबी से दुश्मनी नहीं है, इनको मालूम है। इब्ने हजर रहमतुल्लाह अलैह ने लिखा कि मोहम्मद अगर नाम ही कोई ले ले, मोहम्मद नाम ही अगर कोई ले ले तो उसने मोहम्मद की तारीफ फरमा दी। अल्लाह अकबर। मोहम्मद का नाम ले लेना ही उनकी तारीफ है। अगर अब मोहम्मद क्या के कोई गाली दे रहा है तो समझो कि पहले उसने तारीफ की फिर गाली दे रहा है। जो भी अपने मुंह से मोहम्मद कहता है, अल्लाह के बाद ऐसी कोई हस्ती नहीं है जो काबिल तारीफ हो सिवाय मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हम हुकूमत से ये मांग करते हैं, कांग्रेस वाले अपनी डबल पॉलिसी को छोड़े। मुसलमानों ने आपके लिए अपना पसीना बहाया है। आज इस्लाम पे कोई आँच आ रही है तो आप दिफा करें मुसलमानों का। इसी उम्मीद से मुसलमानों ने आपको वोट दिया है। नाइट जी, हम बदनाम हो गए आपके लिए, हम बदनाम हो गए। तूने कभी किया नहीं किया, तूने कभी भी भूल कर, तूने कभी भी याद न किया हमें। हमने तुम्हारी याद में सब कुछ भुला दिया, हमने तुम्हारी याद में सब कुछ भुला दिया। करना है कर ले, आग पानी की तरह। आग जलने के लिए, पानी बुझाने के लिए, आग जलने के लिए, पानी बुझाने के लिए आदशा नाम की बीमारी हुई उसे। अबू लहब ये मक्के का हितनाम था। अल्लाह का करना ऐसा हुआ कि मोहम्मदुर रसूलुल्लाह, बोलिए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बोलिए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, और जोर से बोलिए, रगों में आवाज आनी चाहिए, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गर्दन में जिस रग को फुला फुला के गालियां देता था, उसके गर्दन में अदसा नामी बीमारी हुई, फोड़ा हुआ, वो फोड़ा सड़ गया। उसी फोड़े की वजह से वो मरदूद मर गया। मरने के बाद जानते हैं क्या हुआ? उसके बच्चों ने भी उसकी लाश को नहीं छुआ, उसके लाश को नहीं छुआ। लकड़ी के इशारे से उसकी लाश को घसीट करके एक चौराहे पे रखा गया और उस चौराहे पे पत्थरों से उसकी लाश को भर दिया गया। उसकी लाश में इतनी बदबू आ रही थी। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गाली देने वालों को, आप पे लान तान करने वालों को होशियार होना चाहिए। अल्लाह ने अपने नबी की तारीफ फरमाई। अल्लाह के नबी ने कभी किसी को लफ्जी तान तशनी, मेरा वक्त कम हो गया, बहुत सारी बातें मैं लेके आया था। अल्लाह रब्बुल आलमीन इस एहतजाज को यानी कामयाब बना दे। बोलिए आमीन। इस्तेहजाज को कामयाब बना दे। मुझे खुशी इस बात की है कि हम तमाम मकासिद फिक्र के उलमा, दानिश्वरान, जिम्मेदारान इस स्टेज पे जमा है। मैं शुक्र अदा करता हूँ ये दुश्मन इस्लाम का, जिन्होंने हमें एक होने का मौका फराहम फरमा दिया है और हमें अल्लाह ताला एक और नेक रह करके इसी तरह दीनी काज को आगे बढ़ाने की तौफीक अदा फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ, ವೇದಿಕೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂಜ್ಯರೇ, ಆತ್ಮೀಯರೇ, ಕೆಲವು ಮಿತಿಗಳನ್ನ, ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಸರ್ವರ ಸಹನೆಯನ್ನ ಶ್ಲಾಘಿಸ್ತೀನಿ. ನಾನು ಬಹಳ ನಿರಂತರವಾಗಿ ಈ ಸಮುದಾಯದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಗೃಹಪ್ರಹಾರದ ಮಾತುಗಳನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಗಮನಿಸಿದ್ದೀವಿ. ಆದ್ರೆ ಕೊನೆಗೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ನಿಂತಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ, ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅಚೌತ್ತರ್ಯವನ್ನ ಇಡೀ ನಾಗರಿಕ ಸಮಾಜ, ಬರೀ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಅಲ್ಲ, ಯಾರು ಈ ವಿಶ್ವವನ್ನ ಮಾನವೀಯತೆಯಿಂದ, ಮನುಷ್ಯತ್ವದಿಂದ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಇದನ್ನ ಖಂಡಿಸಬೇಕಾದಂತ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀನಿ.
ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ರೇ, ರಾಜಕಾರಣ ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ಬರ್ತದ ಇರ್ತದ ಹೋಗ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಿದೀವಿ, ನಾಗರಿಕ ಸಮಾಜ ನಮ್ಮನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಕಂಡಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಗಮನಿಸಿ ನಾವೆಲ್ಲ ಬಾಳಿ ಬದುಕಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣ ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಡದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಬರ್ತೀವಿ, ಸರ್ವ ಜನಾಂಗಗಳನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಧಾನದಿಂದ ರಾಜಕಾರಣವನ್ನ ಮಾಡಿದೀವಿ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಿದೀವಿ. ನಿಮ್ಗೆ ಈ ಭಾಗದ ಜನ ಶಾಸಕರನ್ನಾಗಿ, ಸಂಸದರನ್ನಾಗಿ, ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದರು. ಆದ್ರೆ ಇದಕ್ಕಾಗಿನ ಇಡೀ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರ ನಗರ ಒಂದು ವಿದ್ಯಾವಂತರ ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ. ಆದ್ರೆ ಯಾರು ಯಾವ ರೀತಿ ನಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನೀವು ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ನಿಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅಲ್ಲ, ಈ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸಹಿತ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನ ಇಂಥವ್ರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ರೇ, ನಾನು ಭಾಳ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತನಾಡಕ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಖಂಡಿಸೋಸ್ಕರ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾನಿವತ್ತು ನಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರದ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ, ಮಾನ್ಯ ಗೃಹ ಸಚಿವರನ್ನ, ನಾನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಮೊನ್ನೆ ಕೆಲವು ಸಮುದಾಯದ ಮುಖಂಡರಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾತನಾಡಿದ್ದೆ. ಯಾರು ನಾಗರಿಕ ಸಮಾಜದ ಶಾಂತಿಗೆ ಭಂಗ ತರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಉಗ್ರ ಕ್ರಮ ಆಗ್ಬೇಕಂತ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮನುಷ್ಯತ್ವವನ್ನು ಮೀರಿ ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಈ ಸಮುದಾಯದ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ಕೆ ನೀವು ಇವತ್ತು ಧಕ್ಕೆ ತರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಮನುಷ್ಯನ ಬದುಕಿಗೆ, ಅವರ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ಕೆ ನೀವು ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಹಿಸುವಂತ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ. ಅದು ಬರೀ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಬಂಧುಗಳು ಎಲ್ಲ, ಈ ಧರ್ಮದವರು ನಾವೆಲ್ಲ ಭಾಚಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬದುಕಿದೀವಿ, ಬಾಳಿದೀವಿ. ಸರ್ವ ಧರ್ಮರು ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬಾಳಿ ಬದುಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಕಪ್ಪು ಮಸಿ ಅಂತ ಬೆಳಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬೋರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೋಡಿದೆ ನಾನು. ವಿ ವಾಂಟ್ ಜಸ್ಟಿಸ್. ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತರುವ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಳುವಳಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅದು ಶಾಂತಿ ಮೂಲಕ ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಾನೆಲ್ಲ ಬಂಧುಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಳಕಳಿಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ, ಬಸನಗೌಡರಾಗೆ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಧಾನ ನಮ್ದು ಬೇಡ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬಸನಗೌಡರಿಗೆ ಬದಲಾವಣೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅನ್ಸೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಬಸನಗೌಡರ ಮಾತುಗಳನ್ನ ಬಹಳ ಶಾಂತಿಯಿಂದ ಅದನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ಖಂಡಿಸೋಣ. ಅವರ ಇಡೀ ಇವತ್ತು ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ, ಆ ಧರ್ಮ ಗುರುವಿಗೆ, ಆ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಏನೋ ಅಗೌರವ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಬೇಷರತ್ತಾಗಿ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಯಾಚಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಈ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಬೇರೆ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬರೀ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದವರಲ್ಲ, ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನ, ಈ ನಾಡಿನ ಜನ ಯಾರು ನಾಗರಿಕ ಸಮಾಜವನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತೀವಿ, ಮನುಷ್ಯ ಧರ್ಮವನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತೀವಿ, ಈ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಕ್ಕಿಂತ ಮನುಷ್ಯ ಧರ್ಮ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠದ. ಆ ಧರ್ಮವನ್ನ ನಾವು ಯಾರು ಪ್ರೀತಿಸ್ತೀವಿ, ನಿಮ್ಗೆ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಬಸನಗೌಡ್ರೆ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಅಡ್ವೈಸರ್ ಇಲ್ಲ, ನಾನು ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಮಾತಾಡಿದೆವು. ಒಬ್ಬ ಪುಣ್ಯಾತ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ಬೇಕು. ಬಹುತೇಕ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅದನ್ನ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಖಂಡಿಸಿದ್ದಾರೆ, ಅದು ತಪ್ಪಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ನಿರಂತರವಾಗಿ ನೀವು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲೂ ಸಹಿತ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಮೂಲಕ ಗೆದ್ದಿಲ್ಲ. ಮುಷರಫ್ ಅವರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ಗೆದ್ದ ನಂತರ, ನೀವೆಲ್ಲಿಂದ ಗೆದ್ದಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಬಿಜಾಪುರ ನಮ್ಮ ನಗರದ ಮತದಾರ ಏನಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಭಾಗದ ಮತದಾರ ಕರೆಸ್ಕೊಂಡು ನೀವು ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಗೆದ್ದಿದ್ದೀರಿ. ಈ ಅನೈತಿಕ ಗೆಲುವು ಇವತ್ತು ನಾವು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗದ ಮುಖಾಂತರ ನೀವೆಲ್ಲ ಗೆದ್ದಿರಬಹುದು, ಆದ್ರೆ ಜನರ ಹೃದಯವನ್ನು ನಾವು ಗೆದ್ದಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನವ್ರ ನಂತರದಲ್ಲಿ ನನದು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹರಗುರು ಚರಮೂರ್ತಿಗಳ ಪಾದಾರಂಗದಲ್ಲಿ ಪಡಮಟ್ಟು, ಗೌರವಾನ್ವಿತ ಶಾಸಕರೇ, ಹಿರಿಯರೇ, उपस्थित गण्यरे। अरे भाई 2 मिनट में खत्म होता है, आप नारे लगाओ बाद में। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳ ಸಹನತೆಯಿಂದ ಸಮನ್ವಯತೆಯಿಂದ ಬಾಳಿದ ನಂತರ ಕೂಡ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೈಬಹುದು, ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬೈಬಹುದು,
ಆದರೆ ಆ ಸಮಾಜ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಗವಂತನಿಗೆ ಬೈದ್ರೆ ಸಹಿಸೋದಲ್ಲದಕ್ಕೆ ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಯಾರಾದರೂ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ರೆ ಈ ಇಸ್ಲಾಂ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನನಗೂ ಬೈದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಬೈದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯನಾಗೋದಿಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ಹೈವಾನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ತಪ್ಪಾಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. हिंदी में भी बोलता हूँ, सबर तो करना जरूरी है ना। देख भाई, अभी एक पागल कुत्ता काटने के बाद क्या होता है, वही बीजापुर में हो रहा है। बड़ा देखो भाई, जब तक हमारे पास इंसानियत रहता है, हम इंसानियत के साथ ही रहना जरूरी है। अगर तुम पागल कुत्ता बने तो एकला पत्थर नहीं मारता, सारा कौम तुम ना पत्थर मारता। ये तुम्हें क्या तुम बड़ी एमएलए बनेंगे, एमपी बनेंगे, सेंट्रल मिनिस्टर बनेंगे, चीफ मिनिस्टर बनेंगे, प्राइम मिनिस्टर बनेंगे, मगर मरने के बाद कोई तुम्हारा जनाजे को खांदा देने वाला नहीं रहता। वो नहीं करना चाहिए। आज जो कुछ हो रहा है वो हो रहा है, नहीं होना चाहिए। मैं उनसे इतना ही दरख्वास्त करता हूँ, भगवान तुमको अच्छा मौका दिया था, सबके दिल में रहना था, सबके जुबान पे रहना था। आज तुम सबके दांत में है करके मैं बोलना चाहता हूँ, वो बहुत बड़ा गलती है। आज ना कल वो सुधरेंगे करके मैं भी खामोश रहा, तुम भी खामोश रहे, बीजेपी पार्टी वाले भी खामोश रहे, और कितने बार खामोश रह के, एक बार नहीं, 2 बार नहीं, अगर हिंदुस्तान में बीजेपी किनको तो 3 बार दरख्वास्त करे रहे तो एकले को जो बीजापुर की शान को, फिर भी बोलता है उन्होंने, फिर मैं बीजेपी को तो वापस जाता हूँ घर को। मेरे ख्याल से बीजेपी में जगह नहीं मिलेंगे। अगर वो बीजेपी में जगह मिला तो बीजेपी भी पार्टी बर्बाद हो जाती है। ऐसा माहौल इन लोगों ने क्रिएट किया है, उसके खिलाफ सारा मुसलमान इतना ही नहीं, जो इंसानियत जाता है, हिंदुस्तान के हर लोग इसको खंडन करते हैं। मैं बोलता हूँ तुमको, ये आदमी पैगंबर से पहले, स्वामी जी बताए तुमको, बसवण्णा को भी गाली दिया था, और मुझे तो हमेशा देते रहता है उन्हें। मगर मुझे भी ख्वाहिश है जिंदगी में एक ना एक दिन उसके खिलाफ भी ठहरने का एक उम्मीद है मुझे। मगर मुशर्रफ साहब गुस्सा नहीं करना, मैं ठहरती करता हूँ। तुम्हें ठहरो, हाँ, उसको तुम क्या करना जरूरी है, उन्हें सिर्फ एक काम सियासत के स्तर कर रहा है, बाकी कुछ के स्तर नहीं कर रहा है। लोगों की खिदमत के लिए ये काम नहीं कर रहा। उन्हें जो आदमी चुन कर आता है, वो कौन से भी पार्टी से आने दो, मगर उसे हर कौम का वोट डालता है। मगर ये आदमी सोच रहा है कि मैं खाली हिंदुओं के वोट पे आया हूँ करके। अरे सबसे ज्यादा हिंदू मुशर्रफ को भी वोट डाले थे, उसको याद नहीं है। मगर आज ना कल वो दिखाएंगे, जरा देर आए मगर दुरुस्त भी आएगा। ऐसा मौका आने वाला है, तब तक आप सब्र करो। आज इतने लोग उसको कंडम किए हैं, इससे ज्यादा जलील होने का मौका किसको इंसानियत में ऐसा मौका नहीं मिलता। उतना बड़ा जलील हो के भी अगर आप नहीं सुधरेंगे, तो मैं एक बयान सुना उनका, पहला मोहम्मद पैगंबर साहब के बारे में बोले, बाद में बोलते मैं जिन्ना के बारे में बोलने जाकर मोहम्मद पैगंबर। वो पागल कुत्ता ही वैसा बोलता है, इंसान तो नहीं बोलता।
ऐसे आदमी के बारे में हम बहुत सब्र से काम लेना जरूरी है। सारी हिंदुस्तान देख रहे हैं इनको। क्या सियासत में हम आज रहेंगे कल ना रहेंगे वो बड़ी बात नहीं है, मगर जितने दिन भी हम रहेंगे सबके जुबान पे रह के जाएंगे तो वही वो अच्छे सियासतदान है। इसके लिए मैं बोल रहा हूँ, ये सिर्फ कांग्रेस ही नहीं, हर पार्टी इसको कंडम करता है, क्योंकि उनके पार्टी भी कंडम करके ही उनको अभी बाहर डाला है। उनको वो भी मालूम रहना जरूरी है। क्योंकि इसके लिए मैं इतना ही बोल रहा हूँ, आज जो देर आई मगर दुरुस्त आई, आने वाले दिनों में इसका सबक तो सारा बीजापुर नहीं सारा कर्नाटक इतना को सिखाएंगे कर को मेरा उम्मीद है। ऐसा एक मौका आने वाला है, उनका नाम। और मैं इस मौके पर और एक बात, ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಅಂದರೆ, ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಯಶವಂತರಾಯಗೌಡರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇರ್ಬೋದು, ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಬೋದು, ದಳ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾರು ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ನಂಬ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅವ್ರು ಇಂಥ ಕೃತಿಯನ್ನು ಎಂದೂ ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನನಗೊಂದು ನೋವು ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಯಾರು ಇದನ್ನು ಬೈದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಾರೆ, ನಾನು ಉಳಿದ್ರೆ ಅದು ಆಕಾಶದ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದು ಹೊಳ್ಳೆ ಅವ್ರ ಮಾರಿ ಮೇಲೆ ಬೀಳಕತ್ತದ. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ನೆನಪಿಟ್ಟುಕೋಬೇಕು, ಇಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಆಡಬಾರ್ದು. ಇವತ್ತರೇ ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ನನಗನ್ನಿಸ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ನೋಡಿದ ಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ನಿದ್ದೆ ಬರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅಂತ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಇಷ್ಟರ ಮೇಲೆ ಸುಧಾರಣೆ ಆದರೆ ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ ಅವ್ರಿಗೂ ಭಗವಂತ ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿ ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಾನು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರಿಗೆ ಕಿರಿಯರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ವಿಶ್ವಾಸ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬರೇ ಒಂದೇ ಸಮಾಜ ಅಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಸಮಾಜಗಳು ಎಲ್ಲರೂ ಏನಾದರೂ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಬದುಕಿದ್ರೆ ಅದು ಅಲ್ಲಾನ ಖುದಾನ ಮೆಹರ್ಬಾನಿ, ಅದು ಭಗವಂತನ ಮೆಹರ್ಬಾನಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಅಂಥವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಮನುಷ್ಯರಾಗೇ ಬದುಕಬೇಕು, ಮನುಷ್ಯರಾಗೇ ಸಾಯಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಇನ್ನೊಂದು ಕಾಶ್ಮೀರದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇಡೀ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಇರಲಿ, ಮುಸ್ಲಿಂ ಇರಲಿ, ಸಿಖ್ ಇರಲಿ, ಇಸಾಯಿ ಇರಲಿ, ಭಾರತ ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಭಾವಿಸ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಪರರಾಷ್ಟ್ರ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಸುಭಿಕ್ಷೆಯಿಂದ ಬದುಕ್ತಿದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ಕೆಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಿರಿಯರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾತಿ ವಿಷ ಬೀಜ ಬಿತ್ತಬೇಕಂಥೇಳಿ. ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜಾತಿ ವಿಷ ಬೀಜ ಬಿತ್ತತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಯಾರಾದರೂ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಭಗವಂತ ಅವರನ್ನು ಎಂದೂ ಕೂಡ ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನ ಖಂಡಿಸ್ತಾನೆ. ಅಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೊಂಡು, ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಕಾಶ್ಮೀರದ ಘಟನೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಖಂಡಿಸಬೇಕು. ಯಾರು ಉಗ್ರವಾದಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಿರ್ದಾಕ್ಷಿಣ್ಯವಾಗಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಿ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಹಿಂದೂಸ್ತಾನ ಸರ್ಕಾರದ ಜೊತೆ ಇರ್ತದೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿ, ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾನು ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಯಾರು ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ರಾಜಕಾರಣದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಅಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನಿನ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರ ಸರ್ಕಾರಕ್ಕಿದೆ. ಆ ಮಾತನ್ನು ಒಬ್ಬರು ಮೌಲಾನ ಹೇಳಿದರು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ಶಕ್ತಿ ತುಂಬಿದ ಮೇಲೂ ಸರ್ಕಾರ ಮೌನವಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ. ಖಂಡಿತ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸರ್ಕಾರ ಇರ್ತದೆ, ಯಾರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದಯಮಾಡಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಇಷ್ಟೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಇವತ್ತೇನು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ತಾವು ಈ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿದಿರಿ, ಇದನ್ನು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಿ, ಯಾವ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ತಪ್ಪಿ ಕೂಡ ಇಂಥ ಮಾತನ್ನು ಮಾತನಾಡೋದಂಥ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅಂದರೆ ಅದು ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಾನು 4 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳ ಸಾಹೇಬರಿಗೆ ವೇದಿಕೆಗೆ ಆಗಿಸಬೇಕೆಂದು ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ. इरकल के कासपनौर साहब आ रहे हैं, थोड़ा गड़बड़ न को करो। एमएलए आ रहे हैं इरकल से, उन्होंने मनगोड़ी में है, आज तक थोड़ा ठहरो, गड़बड़ की उम्मत है बेटे, आप सब नौजवान हैं, अल्लाह माशाअल्लाह अल्लाह आपको ऐसे ही सलामत रखे, ये हमारी दुआ है। आप ऐसे बच्चे बने जो दुनिया में मिसाल बने, आप नबी के मोहब्बत में यहाँ पर आए हैं।
बराए मेहरबानी हम आपको हाथ जोड़कर गुजारिश करते हैं, सुकून और इत्मीनान रखें। कि उस बदबख्त को सजा नहीं दी जाएगी। आप सब मुत्तफिक हैं इसे? जरा बुलंद आवाज से कि नारे तकबीर, नारे रिसालत। हजरात, हम भारत जैसे अजीम देश में हैं। हमारे देश में एक संविधान है। हम संविधान के दायरे में रहकर अपनी जिंदगी बंदगी गुजारते हैं। हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी बेअदबी बर्दाश्त नहीं करते। ऐसे ही हम किसी भी मजहब के मजहबी रहनुमा की शान में गुस्ताखी बेअदबी बर्दाश्त नहीं करते। खा वो मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी हों, खा वो बसवन्ना हों, खा वो ईसाई मजहबी रहनुमा हों, किसी भी धर्म के मजहबी रहनुमा हों, हम किसी भी मजहबी रहनुमा की शान में गुस्ताखी बेअदबी बर्दाश्त नहीं करते। हम इस जिम्मेदार स्टेज से ये ऐलान कर रहे हैं कि हम सब हिंदुस्तानी, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हम सब मिल करके इत्तेहाद और इत्तेफाक के साथ उन जालिमों को सजा देने तक खामोश नहीं रहेंगे जब तक कि इस हवाले से हुकूमत फैसला ना ले ले। आप सबसे मेरी गुजारिश है कि आप सब अमन के साथ, सलामती के साथ, भाईचारे के साथ, हिंदू मुस्लिम एकता के साथ रहेंगे और अमन के साथ यहाँ से वापस जाएंगे इंशाअल्लाह ताला। आप हजरात इत्मीनान से खड़े रहें। डीसी साहब को जो मेमोरेंडम दिया गया है, मुझे उम्मीद है कि मिनिस्टर साहब और एमएलए हमारे जितने जिम्मेदारान हैं ये सब प्रेशर डालेंगे और इस मेमोरेंडम में जिसका मुतालबा किया गया है वो पूरा होगा इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह पूरा होगा। आप इत्मीनान से तशरीफ रखिए। मैं डीसी साहब का, एसपी साहब का और तमाम मेहमानों का यहाँ आने पर शुक्रिया अदा करता हूँ। आप थोड़ी देर अभी रुके रहिए, अभी एक दो खिताबात होने हैं, फिर उसके बाद दुआ होगी, फिर यहाँ से आप तशरीफ ले जाएंगे इंशाअल्लाह। डीसी साहब एक दो जुमले बोलेंगे। ಸೊ ಇವತ್ತು ಎರಡು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ತಾವುಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ। ಈ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ಈ ಎರಡು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಮುಂದಿನ ಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಡ್ತೀನಿ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ। ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ನನ್ನ ದೀರ್ಘರಣ್ಣ ನಮನಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಪಕ್ಷದ ಕರ್ನಾಟಕ ಘನ ಸರ್ಕಾರದ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಆತ್ಮೀಯರು ಇಂಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದಂಥ ಯಶವಂತರಾಯಗೌಡ್ರೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ। ಬಹುಶಃ ಕಾಶ್ಮೀರದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಮಾತಾಡ್ತಾರೋ, ಹಾಂಗಾಯ್ತು ಹಿಂಗಾಯ್ತು, ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ। गुजारिश करता हूं कि बराए मेहरबानी यहाँ से कोई ना जाए क्योंकि प्रोग्राम अभी ख़त्म नहीं हुआ है। जो लोग हमें बैठकर फ़ोन कर रहे थे, मैसेजेस डाल रहे थे कि आप लोग खामोश क्यों हैं, मैं आपसे कहना चाहता हूं जब हम लोग कुछ करने के इरादे से यहाँ आए हुए हैं तो आपको हमारा साथ देना ज़रूरी है। आप सिर्फ मैसेज करके अपने अपने घरों में नहीं बैठ सकते और थोड़ी सी धूप लग गई तो आप अपने घर को यहाँ से नहीं जा सकते। मैं बता रहा हूँ, आप खामोश खड़े रहिए। और एक बात मैं बताना चाहता हूँ, यहाँ पर हम लोगों ने कुछ खास खुसूसी मेहमानों को बुलाया हुआ था, इसके लिए इस छत का इंतजाम किया गया, वरना हम लोगों को किसी छत की जरूरत नहीं है। हम आपके साथ धूप में खड़े रहकर अपनी बात को रखने वाले लोग हैं, याद रखिए। तो मैं अपनी बात की शुरुआत करते हुए मैं सबसे पहले मेरे स्टेज पर तशरीफ फरमा मेरे दीनी कायदीन का इस्तकबाल करता हूँ। साथ ही साथ मेरे जो अपना बिजी शेड्यूल निकाल कर जो हिंदू समाज से जो धर्मगुरु आए हुए थे, मैं उनका भी इस्तकबाल करता हूं। और इसी के साथ साथ यहाँ पर स्टेज पर तशरीफ फरमा तमाम सियासी कायदीन का भी मैं इस्तकबाल करते हुए अपनी बात की शुरुआत करता हूं। आज हम लोग यहाँ पर जमा होने का मकसद जिस खंजीर ने हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की है, बेशक हमें उसके ताल्लुक से बात करने में देरी हुई, लेकिन ये देरी ऐसे ही नहीं खाली जाएगी, ये देरी दुरुस्ती की जानिब जाएगी। याद रखिए, ये देरी
दुरुस्ती की जानिब जाएगी। और मैं ये बात कहना चाहता हूँ, वो खिंजीर जिसका एक नापाक मुंह से उसने हमारे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो नाम लेकर बेहुरमती की है, इस बेहुरमती को बर्दाश्त नहीं किया जाएगा, इस बेहुरमती को कभी बर्दाश्त नहीं किया जाएगा। मैं एक बात आप लोगों के सामने कहना चाहता हूँ, एक माइकल हार्ट नामी राइटर ने अपनी किताब में लिखा, उसमें पूरी सारी दुनिया के दानिशमंदान लोग के ताल्लुक से जब उसने लिखा तो उसमें सबसे पहला, सबसे ऊंचा मुकाम, सबसे आला मुकाम मेरे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का रखा। तो याद रखो, ये हमारे जो के क्रिश्चियन कम्युनिटी से ताल्लुक रखते हैं, ये लोगों को भी पता है कि हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मर्तबा क्या है। मैं एक साथ सवाल करना चाहता हूँ, जिस बेबाकी से, जिस जो है बुज़दिल शख्स इतनी बेबाकी से इस रियासत कर्नाटक के अंदर, इस शहर बीजापुर के अंदर खड़े होकर एक बात करता है हमारे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ, कानून क्या कर रहा है, एडमिनिस्ट्रेशन क्या कर रहा है, क्यों उस पर एक्शन नहीं लिया जा रहा, मेरा सवाल है। और साथ ही साथ मैं एक सवाल करना चाहता हूं मेरे सरकार से, कर्नाटका सरकार, कांग्रेस गवर्नमेंट से करना चाहता हूं। मेरे बीजापुर डिस्ट्रिक्ट के अंदर 6 एमएलए कांग्रेस के हैं, मेरे बीजापुर डिस्ट्रिक्ट के अंदर 6 एमएलए कांग्रेस के हैं, इसमें दो कैबिनेट मिनिस्टर हैं। इसके बावजूद भी ये कुत्ता आज तक अरेस्ट नहीं हुआ, ये मेरा सवाल है अवाम की जानिब से, ये क्यों अरेस्ट नहीं हुआ, आप लोगों को जवाब देना पड़ेगा। मुझे माइक देर से मिला, यहाँ पर तमाम तशरीफ फरमा इज्जतदाराना लोग उनकी बिजी शेड्यूल की वजह से चले गए, वरना मैं तमाम लोगों के सामने, तमाम एमएलए के सामने, मिनिस्टर के सामने इस सवाल को उठाने वाला था कि आप खामोश क्यों हैं, आपके भाषणों से काम नहीं चलने वाला, आपकी पब्लिक का दिल जीतने के लिए हम लोग आपको नहीं बुलाए हैं, हम सवाल करने के लिए बुलाए हैं आपको कि अब तक ये कुत्ता अरेस्ट क्यों नहीं हुआ। मैं आपको बताना चाहता हूं, यही पड़ोस में तेलंगाना के अंदर एक राजा सिंह नामी कुत्ता जो वो भी इसी किस्म की जबान वहां पर इस्तेमाल करने के बाद में केसीआर गवर्नमेंट के जब से इमीडिएट स्टेज पर से उतार कर उसे अरेस्ट किया गया। तो बताइए उस पर कौन से सेक्शन लगे हुए थे जो उसको अरेस्ट किया गया और बसुनगुड़ा को छोड़ा जा रहा है। मैं पूछना चाहता हूं, जब अगर एक मुस्लिम एमएलए अकबरुद्दीन ओवैसी साहब जो कि एमआईएम से है, वो सिर्फ 15 मिनट की जब बात करते हैं, 15 मिनट की जब बात करते हैं तो उन्हें अरेस्ट किया जाता है और 40 दिन कस्टडी में रखा जाता है। तो इस कुत्ते को किस बिना पर छोड़ा जा रहा है? मैंने सवाल किया पुलिस डिपार्टमेंट से, तो पुलिस डिपार्टमेंट की जानिब से जवाब आता है कि उस पर ऐसे कौन से कड़े सेक्शन नहीं लगाए गए जिससे अरेस्ट कर सके। उस पर ऐसे सेक्शन को चेक करके बता रहे हैं कि ये वो सेक्शन नहीं है जिसकी वजह से इसे अरेस्ट किया जाए। मैं पूछना चाहता हूं, सेक्शन लगाने वाला कौन है? जब आप सेक्शन लगाने वाले हैं तो आप उसको वो सेक्शन क्यों नहीं लगाते जिससे वो अरेस्ट हो सके? आप उसको वो सेक्शन क्यों नहीं लगाते जिससे वो अरेस्ट हो सके? आप उसे वो कार्रवाई क्यों नहीं करते जिसके वो जेल में जा सके? हम लोगों ने पुलिस डिपार्टमेंट से ये गुहार लगाई थी कि इसे अरेस्ट किया जाए, लेकिन हमारे जिले के मिनिस्टर साहब उसे प्रोटेक्शन देने की बात कर रहे हैं। दीजिए, बिल्कुल प्रोटेक्शन दीजिए। जिस पुलिस डिपार्टमेंट को हम अरेस्ट करने की ड्यूटी दे रहे हैं, आप उस पुलिस डिपार्टमेंट को प्रोटेक्शन देने की बात कर रहे हैं, बिल्कुल दीजिए, हमें एतराज नहीं है, लेकिन उसे जेल में बिठाकर प्रोटेक्शन दीजिए, उसे जेल में बिठाकर प्रोटेक्शन दीजिए। मैं आए हुए यहाँ पर तमाम कांग्रेसी एमएलए का शुक्रगुजार हूँ कि उन्होंने तमाम हमारे बीजापुर के दिग्गज नेताओं के, दिग्गज लीडरों की बात की वैल्यू रखते हुए और हमारे मुस्लिम समाज के जज्बात की वैल्यू रखते हुए यहाँ पर आए। मेरा एक सवाल इन तमाम से है कि आपके किसी मतक क्षेत्र में एमएलए यत्नाल के खिलाफ एक सिंगल एफआईआर तक दर्ज नहीं हुआ? क्या वहां पर कांग्रेस की हुकूमत नहीं चलती या फिर वहां पर मुस्लिम कम्युनिटी मौजूद नहीं है? आप बताइए मुझे। मैं एक बात उस कुत्ते से कहना चाहता हूं, जिस कदर तू खड़े होकर भाषण मुसलमान के खिलाफ देता है हम बर्दाश्त कर सकते हैं, लेकिन हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ हम बर्दाश्त किसी भी सूरत में नहीं कर सकते। हम वहां पर कॉम्प्रोमाइज नहीं कर सकते। मैं इससे भी पहले कह चुका हूं कि हम अपनी पार्टियों को, अपने कुर्सियों को किनारे रखेंगे, हम किसी किस्म का सौदा हम लोग नहीं करेंगे। इसके बावजूद भी महाराष्ट्र में खड़े होकर वो कुत्ता बोलता है कि बीजापुर के अंदर 1.5 लाख औरंगजेब हैं। कुत्ते को रोटी खिलाएंगे। तो मैं कहना चाहता हूं, अरे पागल कुत्ते, ये बीजापुर के अंदर 1.5 लाख औरंगजेब नहीं बल्कि 6 लाख औरंगजेब हैं। ये बीजापुर के अंदर 6 लाख औरंगजेब है, 6 लाख टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह है, 6 लाख बाबा साहेब अंबेडकर हैं। मगर अफसोस कि तू अकेला कुत्ता जो है मोहम्मद अली जिन्ना बनकर यहाँ पर दोबारा पैदा हुआ है। मैं बताना चाहता हूँ और मैं अवाम से दरख्वास्त करना चाहता हूँ, यहाँ पर आए, जमा होना, तालियां मारना और अपने घरों को जाना नहीं। अगर ये हमारा मेमोरेंडम अगर सक्सेस नहीं हुआ
तो आप लोगों को दोबारा बुला जाएगा। यही डीसी ऑफिस के सामने हम लोग धरना बैठेंगे, इंशाल्लाह आप हमारा साथ देंगे। बहुत बहुत शुक्रिया, मुझे बात करने का मौका दिया गया और अवाम ने मुझे सुना। और मैं दोबारा से दरख्वास्त करना चाहता हूं, जिसे कर्नाटक का शेर माना जाता है कांग्रेस एक एमएलए को जिसका मुंह तोड़ अगर कोई जवाब दे सकता है सही, वही काशिफ पन्नावर साहब यहाँ पर आने वाले हैं। वो अपने बातों का इजहार करेंगे, ना सिर्फ इजहार करेंगे बल्कि जबानी फायरिंग करेंगे। याद रखिए, नहीं तो बसवनगौड़ा कुत्ते तेरा घर हमको मालूम है, तेरा घर हमसे दूर नहीं है। और हम वो कौम है, हम सरकार से अपील, ये जो बोर्ड लगा है रू एंड जस्टिस, हम सरकार से इंसाफ नहीं मांगते, सरकार से हम सजा की अपील करते हैं। अगर सरकार हमारे आए मेहमान फायर ब्रांड कर्नाटक के टाइगर पंचमसाली शेर, उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ। और अभी हमारे सांसद लोग आए हैं तो आप उनको सुनना जरूरी है। मैं इतना कहना चाहता हूँ कि हुए हैं, नहीं तो इसका हशर हम बहुत अच्छी तरह से इसको सबक सिखाना जानते हैं। अगर हमारे बड़े कभी इजाजत दे तो इसका घर दूर नहीं है। और हमारे लिए जेल और ये पुलिस के केस कोई नया नहीं है मुसलमान के लिए। अगर हम नबी के शान के लिए, नबी के शान में गुस्ताखी होने पर हम अपनी जान दे सकते हैं, तो ऐसे कुत्ते की जान ले भी सकते हैं। ये धमकी, अगर कोई धमकी समझते तो धमकी समझने दो। अगर इंसाफ नहीं मिलता, सजा नहीं मिलती, तो हम खुद सजा देने के लिए तैयार हैं। इतना कहकर मेरी बात खत्म करता हूँ। जय हिंद, जय टीपू सुल्तान। और काला धूल अल्ल और शिल्बाग ಇದನ್ನು ಓದಾಗಿಲ್ಲ। ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಚೋಳು ಕಡಿಯೋದು ಅದರ ಧರ್ಮ, ಚೋಳ ಕಡಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಸಾಯಿ ಹೊಡೆಯೋದು ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಅಲ್ಲ। ಚೋಳ ಕಡಿಯೋದು ಅದರ ಧರ್ಮ, ಅದು ಯಾಕೆ ಕಡಿತೈತಿ? ಅದ್ರ ಧರ್ಮ ಅದು। ಆದ್ರೆ ಇಲ್ಲೊಂದು ಹೊಟ್ಟೆತ್ತಿಲ್ಲ, ಇದು ನರ್ಪೇಳಿ, ಅದು ಗೊಡ್ಡೆ ಮೀನ ಕರೆ, ಅದು ಗೊಡ್ಡೆ ಮೀನ ಕರೆ। ಸಹಿಸುವುದು, ಸಹನೆ ಉಳ್ಳವರು, ಅದು ಮಾನವ ಧರ್ಮ, ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಧರ್ಮ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಮನುಷ್ಯರು, ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಡೆಯುವಂಥವ್ರು, ನಮಗೆ ವಿವೇಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆದ್ರೆ ಈ ನಾಯಿಗೆ, ಗೊಡ್ಡೆಮ್ಮಿಗೆ, ನಗಲಿಗೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಅದು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟತಿ। ಈಗ ಮೊನ್ನೆ ಅವರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರು ಇದಕ್ಕೆ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ರಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಧ ಮುರ್ಧ ತಲೆ ಕೆಟ್ಟು ಒದರ್ಕೊಂತ ನಡೆದಿತ್ತು ಚುನಾವಣೆ। ಈ ಗೊಡ್ಡೆಮ್ಮೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟದು, ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಪೂರಾ ತಲೆ ಕೆಟ್ಟು ಬಿಡೋದು, ಪೂರಾ ತಲೆ ಕೆಟ್ಟು ಏನ್ ಬೇಕಾದ ಬಾಯಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ಮಾತಾಡೋದು। ಇವ ಅಪ್ಪಿ ತಪ್ಪಿ ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುಬಿಟ್ಟಾರೆ ಬಿಜಾಪುರದಾಗ, ಇವ ಅಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕಾಗಿತ್ತು ಬಾಳಾ ಸಾಹೇಬ್ ಠಾಕ್ರೆ ಮನೆಯಾಗ। हिंदू म्याड़ अंत, हिंदू का सर्वनाश करने आया एक बच्चा, है वो, का बच्चा है। कुकर फिरौन के घर में कौन पैदा हुआ? हिंदू के घर में कौन पैदा हुआ? गोड्डेम्मी। अल्ले फिरौन के घर में मूसा पैदा हुआ, बसवन के घर में गोड्डेम्मी पैदा हुआ। ये बात क्या बोला? करेक्ट बोला। ये गोड्डेम्मी है ना, इसका आ गया टाइम।
वक्त आ गया वक्त। वो बोलते हैं ना लोग, जब वक्त आता है, मौत का वक्त आता है, वो गांव की तरफ भाग के आता है। ಗಿದರ್ ಏನದು ಗಿದರ್ಕ ಮೌತ್ ಆತ है ಅಂತ ಬಂದ್ಬಿಟ್ಟದ್ದು। ಅದಕ್ಕೆ ಅದು ಏನು ಬಗಳಿದ್ರು ನಾವು ಕೇಳೋದು, ಅದಕ್ಕೆ ಅಪಾಲಜಿ ಕೇಳ್ಬೇಡ್ರಿ, ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಟೈಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೈತಿ। ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ನಾವು ಭಾರತೀಯರು, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮದವರು ನಾವು ಒಂದಾಗಿ ಹಿಡಿಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಜನಾಂಗ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಜನಾಂಗ ಎಷ್ಟು ಜನ ಶಹೀದ್ ಹೋದ್ರು ಅನ್ನೋದು ಏನಾದ್ರೂ ಅರಿವು ಐತೆ ಇದಕ್ಕೆ? ಇದು ಬಹಳ ಸಾಕರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು, ಅನ್ನ ಬಸವಣ್ಣನವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು, ಅನ್ನ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೊಣೆ ಹಾರಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು। ಇದು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದ ಹುಟ್ಟಕ ಅಯೋಗ್ಯ ನನ್ನ ಮಗ ಇವ, ಅಯೋಗ್ಯವ, ಮಾತೆತ್ತಿರ್ ಲೋಫರ್ ನನ್ನ ಮಗ, ಬೋಳಿ ಮಗ, ನೀನ್ ಯಾರ ಮಗನು? ಏನ್ರಿ ಮಾತು? ಒಂದು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಇಲ್ಲ। 12ನೇ ಶತಮಾನದ ಅನ್ನ ಬಸವಣ್ಣನವರು ಅವರು ಅಂತಿಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಧರ್ಮೀಯರನ್ನ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ನ್ಯಾಯವನ್ನು ದೊರಕಿಸಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಧರ್ಮವನ್ನ ಸಹಿಷ್ಣುತೆಯನ್ನು ಹೊಂದ್ಕೋಬೇಕು ಅಂತೇಳಿ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಅನ್ನ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದರು। ಅದೇ 1400 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು। ಇವತ್ತು ಅದನ್ನ ಮರೆತು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಇಲ್ಲ, ಯಾವ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆನೂ ನಿಷ್ಠೆ ಇಲ್ಲ, ತನಗೇನು ಬಾಯಿಗೆ ಬರ್ತದೆ ಬಗಳು ಬಿಡುದು। ಎಷ್ಟು ದಿವಸ ಬಗಳುತ್ತೀಯಪ್ಪ? 2 ದಿವಸ ಬಗಳುತ್ತೀಯ ಗೊಡ್ಡಮ್ಮಿ, ನಿನ್ನ ಟೈಮ್ ಬಂದೈತಿ। ಇಷ್ಟೊಂದು ಜನಸಾಗರ ಇವತ್ತು ಬಿಸಿಲನ್ನದೆ ಇವತ್ತು ಆ ಪವಿತ್ರವಾದ ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಇಟ್ಟಿರುವಂತಹ ನಿಷ್ಠೆ, ಪ್ರೀತಿ, ಬದ್ಧತೆ, ಇವತ್ತು ನಿನ್ನ ಅಂತಿಮ ಕಾಲ ಬಂದಿದೆ ಬಸವನಗೌಡ, ನಿನ್ನ ಅಂತಿಮ ಕಾಲ ಬಂದಿದೆ। ಇವನು ಹೇಳ್ತಾನ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅವ್ರ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ನಾ ಸತ್ರ ಅವ್ರ ಹೆಣ ನನ್ನ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ಒಯ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಇವ। ಇಲ್ಲೇನು ಬಿಟ್ಟಿ ಬಿದ್ದಾನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ? ನಿನ್ಯಾವನು ಮಗ ಬಾಲ್ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿಗೆ JDS ಇದ್ದಾಗ ಹಿಂದೆ ಇದೇ ಜನ ಈ ಕಡೆ ಓಟ್ ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ವೇಷ ಹಾಕೊಂಡು ಕಡೆಗೆ ಹಿಡಿದಿಲ್ಲ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಿ? ಏನ್ ಗೊತ್ತೈತಿ ನಿನಗೆ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ? ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಸವಣ್ಣವ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಯಾವ ದೇಶದಾಗ ಹುಟ್ಟಿಯಪ್ಪ ನೀನು? ಹೇಳಿದಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಫೀಸ್ ಮುಂದೆ ಇವನು ಹೆಣ ಸದೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ। ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇವ ಸತ್ರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಇವನು ಮುಚ್ಚಾಕ್ ಬಿಡೋದು ಬೇಡ ಅನ್ನೋ ಮಾತಾಡ್ತೀನಿ। ಇವನು ಇಲ್ಲೇ ಮುಚ್ಚಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಮುಚ್ಚೋದ ಅಯೋಗ್ಯವ। ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ಇದು ಕರ್ನಾಟಕ। ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮದವರು ನಾವು ಒಂದಾಗಿ ನಡೆಯುವಂತ ಒಂದು ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಜನಿಸಿದಂತವ್ರಪ್ಪ। ನಿನ್ನಂಗ ಗೊಳ್ಳ ಹಿಂದುತ್ವ ಮಾತುತ್ತೀರಿ, ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮುಗಿಯವರೆಗೂ ನನ್ನ ಬಿಜಾಪುರದಾಗ ಬಿಡ್ರಿ, ಇವನ್ ತಾಕತ್ತ ಐದೆಲ್ಲ ತೋರ್ಸ್ತಾರೆ। ಒಂದು ಸುಮ್ಮನೆ ಮಾತಾಡೋದು, ಒಂದು ಧರ್ಮವನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದು, ಇವತ್ತು ಧರ್ಮ ಇಲ್ಲ ಇವ್ರದ್ದು ಮಾತಾಡಕ್, ಇವ್ರಿಗೆ ಧರ್ಮನೇ ಇಲ್ಲ। ಸ್ವಂತದ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದ ಗುರುಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಬೈತಾನೆ ಇವನಿಗೆ। ನಾವಂತರೂ ಇವನು ಮನಸಾರೆ ನಾವು ಕಿತ್ತು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಿವಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮದಿಂದ। ಇವನಿಗೆ ಅಯೋಗ್ಯ ಇವ ಯಾವ ಧರ್ಮದ ಇರೋಕೆ ಆಯ್ಕೆ ಇಲ್ಲ।
ಅದಕ್ಕೆ ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ಲಕ್ಷಾಂತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತಾವು ಸೇರಿ ಇವತ್ತೇನು ನ್ಯಾಯ ಕೇಳಬೇಕು. ಇದು ಭಾರತೀಯರ ಹಕ್ಕು. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಆ ಪವಿತ್ರವಾದ ಸಂವಿಧಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತ ಭಾರತೀಯರು ನಾವು, ಭಾರತೀಯ ಪ್ರಜೆಗಳು ನಾವು. ಇವತ್ತು ಸುಮ್ಮನೆ ಅದೆಲ್ಲೋ ದಾಳಿ ಆಯ್ತು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಹೊಡ್ಕೋತಾರೆ. ಯುದ್ಧ ಮಾಡಬಾರ್ದಂದ್ರು ಪಾಕಿಸ್ತಾನ ವಿರುದ್ಧ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಅಂತೇಳಿ. ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಡ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲ. ಭಾರತೀಯರ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ಏನು? ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು, ಮೌಲಾನಾ ಆಜಾದ್ ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನ ಶಾಂತಿಯಿಂದ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನಾಂಗದವರು ಹುತಾತ್ಮರಾದರು, ಶಹೀದಾದರು, ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ತ್ಯಾಗ ಕೊಟ್ಟರು. ಇವತ್ತು ಅಂತ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದಂತ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ತಂದೆ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಡೆದು ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನೊಂದು ಮಾತನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳಿದ್ದು ಸಹನೆ, ಸಮಾಧಾನ, ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಬಗೆಹರಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಹಾದ್ಯದ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಯುದ್ಧ ಅಂತ ಯಾವ ಮಂದಿ ಇರಲಾರ್ದು 4 ಗುಡಿಸ್ಲಾ ಸುಟ್ಟು ಬಿಟ್ಟು 1971ರಾಗ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ವಾಜಪೇಯಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ಅವರಿಗೆ ದುರ್ಗೆ, ಈ ದೇಶದ ದುರ್ಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟರು ವಾಜಪೇಯಿ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರು. ಅವತ್ತೇ ಇದೇ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಿರುದ್ಧ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ 93,000 ಜನನ್ನ ಇವತ್ತು ಬಂದಿ ಮಾಡಿ ಲಾಹೋರ್ದಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ನಡೆದಿದ್ದು ಮರ್ತ್ವ. ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಯುದ್ಧ ನಡೀತು. ಇವತ್ತು 2 ಹೋಳು ಮಾಡಿದಂತ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಾಟಕ ಆಡ್ತಾರೆ. ಮೋದಿ ಯಾವ ಮಂದಿ ಇಲ್ಲಾರ್ದು ಗುರುಸ್ಲಾ ಉಡೀಸ್ ಅಂತ ಆ ಟಿವಿ ಅವರು ಹೊಯ್ಕೊಳಕ್ ಕೂತು ಬಿಡ್ರು. ಉಡೀಸ್ ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಚಾ ಹೊಡೆದ್ರಪ್ಪ? ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಇವತ್ತು ನ್ಯಾಯ ಕೊಟ್ರಿ? ಪಾಪ 27 ಜನ ಕುಟುಂಬ. ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೈತಿ 2019 ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಏನು 350 kg RDX ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಳಗೆ ಬಂದು ಅಷ್ಟೊಂದು ಯೋಧರು ಸತ್ರಲ್ಲ. ಪುಲ್ವಾಮಾ ದಾಳಿ ಆಯ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟರು. ಅಲ್ಲಿ ಅದ್ರ ದಿನ ತನಿಖೆನೇ ಇಲ್ಲ. ಅದು ಏನಾಯ್ತು, ಯಾಕೆ ಸತ್ರು, ಹೆಂಗೆ ಬಂತು RDX ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ 350 kg ಅನ್ನೋದು ಇದು ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸುಮ್ಮನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರಿಗೆ ಏನನ್ನೋದು ಅವ್ರಿಗೆ ಹೆಸರಿಟ್ಟರು, ಒಂದು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಏಜೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇವನೇ ಅಂದಾನ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಏಜೆಂಟ್ ಅಂತ. ನೀ ಯಾ ಏಜೆಂಟು? ನೀ ಯಾ ಏಜೆಂಟ್? ಚಕ್ಕ ಏಜೆಂಟ? ಯಾವ ಏಜೆಂಟ್ ನೀನು? वो भी है, ಅದು ಹಾಗೈತೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಂದುವರೆದ ಏನು ಇಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಗೊಡ್ಡೆಮ್ಮೆ ಅಂದ್ರೆ ಹಾಲು ಹೆಂಡಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಗೊಬ್ಬು ಆಗೋದು, ಅದಕ್ಕೆ ಗೊಡ್ಡೆಮ್ಮೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಬಂಧುಗಳೇ, ತಾವು ದಿತಿಗೆಡೋದು ಬೇಡ, ನಾವು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ಹೊಡ್ಕೊಂಡು ನಡೆಯೋರು ಬೇಡ. ನಾವು ಭಾರತೀಯರು ಸಹನ ಉಳ್ಳೆಯವರ ಶಕ್ತಿ, ನಾವು ಶಾಂತಿ, ಸಮಾಧಾನ, ತ್ಯಾಗ, ಬಲಿದಾನ ನಮ್ಮ ರಕ್ತದಲ್ಲೇ ಐತಿ. ಆ ರಕ್ತದಲ್ಲಿರುವಂತಹ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನವನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ದೇಶವನ್ನು ಕಟ್ಟಾನ. ಯಾವ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಬರಲಿ, ಬೇಕಾದ ದೇಶ ಬರಲಿ, ಆ ಯುದ್ಧ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಭಾರತೀಯರಲ್ಲಿ ಐತಿ. ಅದು ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗ ನಾವು ತೋರಿಸುವಂತವ್ರಾಗ. ಅದು ಬಿಟ್ಟು ಈ ಉಚ್ಚನಾಯಿಗಳು, ಈ ನಾಯಿಗಳು ಬಗಳೋದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಗೌರವ ಕೊಡೋದು ಬೇಡ. ಇವತ್ತೇನು ತಾವು ಇಷ್ಟೊಂದು ಮನಸ್ಸಿನೊಂದು ಇವತ್ತು ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಮಾತಾಡಿದಂಥವರಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ನಮಗೆ ಬಂದಿದೆ. ಆ ಉತ್ತರವನ್ನ ಖಡ್ಗ ಹಿಡ್ಕೊಂಡಲ್ಲ, ಓಟ್ ಮುಖಾಂತರ ತೋರಿಸ್ತಾನ. ಓಟ್ ಮುಖಾಂತರ ಅದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ರಿ. ಬರುತ್ತೆ, ಏನೇ ಈಗ ಬರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೂ 2 ವರ್ಷಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, 28ಕ್ಕೆ. ಅವಾಗ ಮತ್ತೆ ನಾವು ಬಂದೇ ಬರ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ತೋರಿಸೋಣ. ಇದೇ ಬಿಜಾಪುರ ನಗರದಲ್ಲೇ ನಾವು ಮತ್ತೆ ಬರ್ತೀವಿ, ಬರ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಬಂಧುಗಳೇ, ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸಮಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲ್ಲ. ತಾವೆಲ್ಲ ಬಿಸಿಲಾಗಿ ನಿಂತೀರಿ ಪಾಪ.
ಯಾಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾವು ಕಾಯ್ದು ನನ್ನನ್ನು ಹಮೀದ್ ಮುಷರಫ್ ಸಾಹೇಬರು ಸ್ವತಃ ಬಂದು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಬರಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು. ಬಹುತೇಕ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮನ್ನು ನಿಮ್ಮನ್ನು ಹೊಡೆಯೋದಕ್ಕೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ಹೊಡೆಯುವಂಥ ಕೈಗಳಿಗೆ, ಹೊಡೆಯುವಂಥ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಆ ಭಗವಂತ ಖಂಡಿತವಾಗಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾನೆ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಆ ಭಗವಂತನ ಮೇಲೆ, ಆ ಅಲ್ಲಾಹನ ಮೇಲೆ ನಾವು ದೃಢವಾದ ವಿಶ್ವಾಸ, ನಂಬಿಕೆ ನೀಡೋಣ. ಖಂಡಿತವಾಗಿ ಯಾರೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಯ್ದು ನೋಡೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತೇನು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ತನ್ವೀರ್ ಹಾಸ್ಮಿ ಗುರುಗಳ ಆದ್ಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಗುರುಗಳ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದು ತಪ್ಪು. ಆ ತಪ್ಪಿಗೆ ಅವರು ಶಿಕ್ಷೆ ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಮಯ ಕಾಯನ ಬಂಧುಗಳೇ, ಸಮಯ ತಕ್ಕ ನಾವು ನಡೆದು ತೋರ್ಸೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಕೊನೆಯದಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಇವತ್ತೇನು ನನ್ನನ್ನು ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ತಾವೆಲ್ಲ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ತಮಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ಉಸಿರಿರೋವರೆಗೂ ನಾನು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ. ನನ್ನ ಉಸಿರು ಇರೋವರೆಗೂ ನಾನು ಎಲ್ಲ ಧರ್ಮೀಯರ ಜೊತೆಗೆ, ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ, ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ, ಮತ್ತು ಬಸವಣ್ಣ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಒಂದಾಗಿ ನಡೆಯೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ कर्नाटक। अलहाज अब्दुल हमीद मुशर्रफ साहब जो कायद है, कांग्रेस पार्टी के लीडर है, तमाम नारे तकबीर, नारे तकबीर, नारे अलहाज अब्दुल हमीद मुशर्रफ साहब। अस्सलामुअलैकुम, नमस्ते। आज हमारे स्टेज पर पूरे हमारे हिंदू भाई आए, हमारे कासफ नौर साहब आए, हमारे तनीर पिरा साहब, पूरे तमाम तुम्हारा पहला शुक्रिया अदा करता हूँ। बुलाने में आई, धूप में ठहरे, तुम्हें 10 बजे से धूप में ठहरे, तुमने कितना भी शुक्रिया अदा करे तो कम है। एक कुत्ता भौंके तो क्या नहीं होता। हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को वो कुत्ता भौंक रहा है, वो कुत्ता एकला, दूसरे हिंदू समाज वाले, बीजेपी वाले कौन भी नहीं बोलते, हमें भी बोल रहे हो कुत्ते कुछ, और हमें दूसरे को नहीं बोलते। वो कुत्ता हमारे जात को गालियां देता है, हमारे हुजूर को गालियां देता है, हमरा गालियां दे, तेरे गान में कितना दम है, उसे हमें ओपन बोल रहे हैं। तू हिंदू लोग को लेको उन्होंने हमारे साथ सब बेचे, हमें उनके साथ सब बेचे। हमारी दुश्मनी तू गालियां देता है, तेरे साथ है। तू कब बुलाता है, हमें आने तैयार है कर बोलो। हत्त लक्ष मंदिर करतीन करता नहीं बारो निन्न कुर्बा निन्न दಮ್ಮ ನಾವು ನೋಡೋಣ, ನಮ್ಮ ದಮ್ಮ ನೀನು ನೋಡು। ಅಮಾಯಕ ಮಂದಿಗೆ ಅಮಾಯಕ ಮಂದಿಗೆ ನಾಯಕ ಕರ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಅವ ಅಮಾಯಕ ಮಂದಿಗೆ ತರಲಿ ಬೇಡ, ಅವ ಹೇಳ್ತಾನ ಪೂರಾ ಕರ್ನಾಟಕ ಮಂದಿಗೆ ತರ್ತೀನಿ, ಏನು ಮುಕ್ಳ್ಯಾಗ ತಮ್ಮಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಏನು ಮುಕ್ಳ್ಯಾಗ ತಮ್ಮ ನಮ್ಗೆ ಬೈ, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಎತ್ತರ ಬತ್ರ ಬಂದು ಬೈತೀವಿ। ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ಪೈಗಂಬರ್ಗೆ ನೀ ಅದು ಭಯ ನಾಲ್ಕು ಸುಳಿ ಮಾಡ್ದೆ ಇಂಥ ನಾಲ್ಕು ಸುಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ನಂಜಂಗಿಲ್ಲ। ಅವ್ನು ಒಬ್ಬನಿಗೆ ಬೈಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ, ಅವನದ ನಮ್ದದ, ನೀವೇನು ಯಾರು ಅದು ಬೇಡ್ರಿ, ನಾವು ಆಗ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಈ ನಾಯಿ ಮ್ಯಾಗ ಹಗ್ಗ ಕಟ್ಟುನು, ಪಟ್ಟ ಬೇಡವಂಗ ಹಗ್ಗ ಕಟ್ಟುನು, ಹಗ್ಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನೀವೇನು ಹಚ್ಚಬೇಡ್ರಿ, ಎಲ್ಲಾರು ನೀವು ಬಂದಿರಿ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ। बहुत बहुत तुम्हारा शुक्रिया अदा करता हूँ। एक एक कुत्ते को डरने की जरूरत नहीं है, उसके प्यार में कितना दम है देखेंगे। मेरे सामने
कराने उन्हें हमारे समाज को, हमारे बुजुर्ग को किसी भी बोलने की जरूरत नहीं। हमें करने नहीं करे, हमारे हुजूर को बोले कर रहे हैं, उसका हमारा डेली होता है, उसका कितना खाना में देखते हैं। वो क्या हुआ तो बे हमें सब भी मिला के ना क्या होने नहीं देते, सब भी समाधान से घर को जाओ। क्या पुकारी आज बीजेपी से 3 बार तलाक दिए हुए रंडे के ये बीजेपी का रंडवा है। इस रंडवे के वास्ते, इस भोंके से कुत्ते के वास्ते आज हम जमा हुए हैं। इस मौके पर बहुत सारे हमारे लीडर्स, बहुत सारे मौलाना और बहुत सारे आप सब लोग यहाँ पे आए। मैं आज के इस मौके के पर इसको ये बोलना चाहता हूँ कि डिपार्टमेंट से एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि डिपार्टमेंट आज की हमारी बात सुनकर अगर स्वयं उसके ऊपर केस डाल के उसको अगर ये नहीं करेंगे, अरेस्ट नहीं करेंगे तो उसके बाद हम इससे बड़ा जुलूस और बड़ा तरीके से काम करना शुरू करेंगे। दूसरी बात, यहाँ पे आए हुए सब प्रेस वालों का मैं तहसील से शुक्रिया अदा करता हूँ, मीडिया प्रिंट वालों का शुक्रिया करता हूँ, यहाँ के सुनील वाला पाटिल साहब है उनका शुक्रिया अदा करता हूँ, यहाँ के शिवानंद पाटिल साहब है उनका शुक्रिया अदा करता हूँ, यशवंतराव वाला पाटिल साहब है उनका शुक्रिया अदा करता हूँ, और कटक गौड़ साहब है उनका। ಇವತ್ತು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ನಾವು ಏನಾದ್ರೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಆತಂಕ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಅವನಿಗೆ TRP ಕೊಟ್ಟು ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರು ಈಗಾಗಲೇ ಅರ್ಧ ಮಂದಿ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಬಂದ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು। ನಾನು ಐ ಡೋಂಟ್ ಕೇರ್ ಅಬೌಟ್ ಎನಿ TRP ಆರ್ ಪಾಪ್ಯುಲಾರಿಟಿ। ನಾನು ಒಂದೇ ಮಾತೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ಬಿಜಾಪುರ ನಗರ ಅತಿ ಶಾಂತಿಯುತ ವಾತಾವರಣದ ನಗರ ಇದೆ, ಇದು ಬಸವನಾಡಿನ ನಗರ ಇದೆ ಮಗನೇ। ನಿನಗ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯವರು ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಿನ್ನ ಬಾಯಾಗ ಬೂಟ್ ಇಟ್ಟು ನಾವು ಒದಿಲಿಕ್ಕೆ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ನಲ್ಲೇ ನಿಂದರ್ಸಿ ನಿನ್ನ ಬಾಯಾಗ ಬೂಟ್ ಇಟ್ಟು ಒದ್ದು ಊರ್ ಬಿಡಿಸ್ತೀವಿ। सब नौजवानों से रिक्वेस्ट है कि बीजापुर के मुसलमान एक एग्जाम्पल वाले मुसलमान बने। बीजापुर के मुसलमान शांति को कंटिन्यू रखते हुए अपने अपने घर को जाए, किसी किस्म की एडमिनिस्ट्रेशन को डिस्टर्बेंस न करें। पर्सनल रिक्वेस्ट है यार ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವರು ಯಾವ ತರದ್ದು ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಗೊಂದಲ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರು ಎಲ್ಲ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸ್ತೀವಿ। ये पुतला जलते ही बसनगढ़ पाटिल यत्नाल का पुतला जलते ही दुआ होती ही मेरी सबसे रिक्वेस्ट है कि पीसफुल अपने घरों को जाए, किसी किस्म का धांधल, किसी किस्म का आतंक बीजापुर में नहीं होना चाहिए। बीजापुर के मुसलमान एक एग्जाम्पल होना चाहिए और ये प्रोटेस्ट सक्सेसफुल होना चाहिए। शक्ति शमलहुम व मज़्ज़िक़ जमअहुम ये भी देखो, खालिफ बैन कलिमतिहिम आमीन वातारहुम वक़ता दाबिरहुम आमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। बेशक इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी आमीन या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि किया जाता है। स्वामी जी का शुक्रिया अदा किया जाता है। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया के तमाम साथियों का शुक्रिया अदा किया जाता है जो सुबह धूप में 10 बजे से खड़े हैं, तमाम के शुक्रगुजार हैं। आपसे उम्मीद करते हैं वापस जाए, जाते वक्त वापसी में कोई भी किसी विषय आप आकर इस्लाम पर जरूर पढ़ते हुए आपस में आप वापस हो जाए। मैं साथ ही साथ दोबारा सीधा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया का बहुत पुरसकून तरीके से आपने प्रोटेस्ट किया, आपने अपने एहतजाज का बेहतरीन तरीके से मुजाहरा किया। आपका बीजापुर जॉइंट एक्शन कमेटी की जाने से देखिए आपने
गुजारिश है, डिपार्टमेंट के जिम्मेदारों से भी गुजारिश है, वो लोग वापस हो जाएंगे, वो लोग वापस हो जाएंगे। भाई आप शुक्रिया।